विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरचा शेवटचा भाग करणार आहोत. बायोटेक्नॉलॉजी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपल्याला पुरेसे मार्क देऊन जातो आणि म्हणून सगळ्यांनी हा टॉपिक करणं महत्त्वाचं आहे. हा जो करणार आहे आपण टॉपिक त्याला म्हणतो आपण क्लोनिंग व्हेक्टर्स. नेम ऑफ द टॉपिक, त्या पार्टचं नाव काय? क्लोनिंग व्हेक्टर. What is the use of this vector? व्हेक्टरचा वापर का करतो आपण? To carry the allen piece of the DNA into the host. आपल्याला अपेक्षित असलेला जीन असलेला जो पीस आहे, आपल्याला अपेक्षित जो डिझायरेबल जीन असलेला पीस आहे त्याला आपल्याला होस्ट मध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे आणि त्याला कॅरी करणारा जो आहे, कॅरी करणारा जो ऑर्गॅनिझम आहे किंवा जी वस्तू आपण वापरतो त्याला म्हणतो आपण प्लाझमिड्स. त्यानंतर अजून कॅरी करण्यासाठी आपण वापरतो बॅक्टेरोफेज. So plasmid and the bacteriophage, these are the common vector. त्यांना म्हणतो आपण व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजे कॅरी करणारा. फॉर एक्झाम्पल, वी नो द डिसीज मलेरिया. मलेरिया आपल्याला माहिती आहे. मलेरिया कशामुळे होतो? तर मलेरिया हा ज्या ऑर्गॅनिझममुळे होतो. तुम्ही चुकीचं उत्तर या ठिकाणी नक्की देणार. तुम्ही म्हणतात हा डासामुळे होतो. मलेरिया कशामुळे होतो? तर डासामुळे होत नाही. मलेरिया जो ऑर्गॅनिझममुळे होतो त्याला म्हणतो आपण प्लाझ्मोडियम. So the disease causing pathogen, that is the, which is that is the plasmodium. आणि प्लाझ्मोडियमला जो कॅरी करणार आहे, बोलत चला, प्लाझ्मोडियमला जो कॅरी करणारा ऑर्गॅनिझम आहे that is the mosquito. Female of the Anopheles mosquito carries the plasmodium from the mosquito to the human being and human being to the mosquito. So the vector carries the allen piece of the DNA. आता या ठिकाणी प्लाझमिड का वापरतो आपण? तर प्लाझमिड contain the DNA autonomously. Autonomous plasmid is an autonomous organ that has the ability to replicate itself, which is independent of the control of the nucleus. न्यूक्लियसचं त्यावर काही कंट्रोल नाही. न्यूक्लियसचं कशावर कंट्रोल नाही? तर रेप्लिकेशन ऑफ द प्लाझमिड. व्हॉट इज प्लाझमिड? The plasmid is one of the organelle present inside the prekaryotic cell, particularly the bacteria. बॅक्टेरियामध्ये प्लाझमिड नावाचा ऑर्गनेल असतो आणि प्लाझमिड मध्ये डीएनए असतात. कोणते डीएनए असतात ते? तर त्याचं डिस्क्रिप्शन काय केले? इट इज अ सिंगल, इट इज सर्क्युलर अँड थर्ड इट इज अ ऑटोनॉमसली रेप्लिकेटिंग. कसे ते? दे आर autonomously replicating. Yes, they are the autonomous replicating. परीक्षेत यावर प्रश्न विचारतात. सगळ्यांनी तो त्याचं कॅरेक्टर लक्षात घ्यायचं आहे. तर प्लाझमिड मध्ये डीएनए आणि म्हणून आपण त्या डीएनए मध्ये बाहेरचा पीस, ॲलन पीस, आपल्याला जो पाहिजे तो सोर्स मधला पीस आपण त्यामध्ये ऍड करू शकतो. डीएनए मध्ये डीएनए मिक्स करू शकतो आपण आणि म्हणून आपण या ठिकाणी प्लाझमिडचा सिलेक्शन केलेले ॲज अ क्लोनिंग व्हेक्टर. ॲनिमल सेल्स जे असतात त्यामध्ये आपण रेट्रोव्हायरसचा बऱ्याच वेळेला वापर करतो. कोणते व्हायरस? रेट्रोव्हायरस. आता दोन्ही मधला फरक काय की व्हेक्टर ॲज अ एक क्लोनिंग व्हेक्टर म्हणून आपण प्लाझमिडचा वापर करू शकतो अँड वी कॅन युटिलाइज द रेट्रोव्हायरस. In the plasmid, the copy number is less. Copy number is less. आहे तसं लक्षात घ्या आधी. Copy number less. कोणामध्ये कॉपी नंबर लेस आहे? इन द प्लाझमिड. कोणामध्ये? इन द रेट्रोव्हायरस. दुसरा
दुसरा जो आपला वेक्टर आहे दॅट इज रेट्रोव्हायरस. तर कॉपी नंबर इज हाय. कॉपी नंबर इज हाय. सो दिस इज अ डिफरन्स. आपल्याला त्याच्या किती कॉपी पाहिजेत, आपण जो पीस त्यामध्ये इंट्रोड्यूस करणार आहे त्याच्या कॉपी किती पाहिजेत. तर कॉपी नंबर ऑफ द प्लाज्मिड इज लो as compared to the retrovirus whose copy number is high. Now we have constructed the another vector. It is artificially constructed and the name of that is PBR 322. So this is not totally natural. This is a artificially constructed vector that is called as PBR 322. आता हा कसा तयार केला पहा. आपल्याला तर व्हेक्टरचं काम काय की आपला जो जीन आहे, आपला जो सोर्सचा जीन आहे, डिझायरेबल जीन आहे, त्याला आपल्याला होस्ट मध्ये नेऊन ठेवायचं आहे. These plasmids they are usually taken from the which bacteria? That is Typhimurium. कोणत्या बॅक्टेरिया पासून घेतले आपण? This is selected from the bacteria. काय सांगितलं त्या बॅक्टेरियाचं नाव तुम्हाला? That is Salmonella typhimurium. Salmonella typhimurium पासून आपण हे प्लाझ्मिड मिळवतो. आता this is a DNA piece. हा आपला DNA हा सर्क्युलर DNA. प्लाझ्मिड मधला आपला हा सर्क्युलर DNA. आणि या सर्क्युलर DNA मध्ये देयर आर द डिफरंट साइट्स. यामधल्या साइट दाखवलेल्या आहेत. या ठिकाणी हा एम्पिसिलिन. एम्पी म्हणजे काय? एम्पिसिलिन चा जीन या ठिकाणी. इथे टेट्रासाइक्लिन. देन हियर इज अ ROP, ROP. हियर इज अ ORR. ORI is important for us. ORI. So these are the different sites present in this natural plasmid obtained from the Salmonella typhimurium. This is obtained from the Salmonella typhimurium. या DNA च्या मध्ये आपल्याला एलन DNA, बाहेरचे DNA ज्याच्यामध्ये आपला अपेक्षित जीन आहे त्याच्यामध्ये त्याला जोडायचे. आपला जीनचे आता हे आपल्या एक जीन त्यामध्ये आपल्याला घालायचं, तर त्याची लांबी किती असेल डीएनएची? त्याची लांबी फिक्स नसते. त्याची लांबी काही फिक्स नसते. किती बेस पेअर आपण लांबी डीएनएची सांगताना बेस पेअर मध्ये सांगतो. रस्त्याची लांबी सांगताना किलोमीटर मध्ये सांगतो. एखाद्या छोट्या गोष्टी आपण फुटामध्ये, सेंटीमीटर मध्ये, इंचामध्ये सांगतो. तर इन द सिमिलर वे आपण बॅक्टेरिया डीएनए फायबरची लांबी सांगताना बेस पेअरची संख्या सांगतो. तर या ठिकाणी एका जीनसाठी किती बेस पेअर लागतील तर दॅट इज नॉट डेफिनेट. दिस इज अ नॅचरल पीस ऑफ प्लाझ्मिड. आता यामध्ये आपल्याला डीएनए घालायचा. आपल्याला त्या ठिकाणी सोर्स डीएनए घालायचा आहे. एलन पीस ऑफ डीएनए वी वांट टू इंट्रोड्यूस हियर. आणि हा एलन पीस ऑफ डीएनए या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यासाठी वी आर कटिंग आउट दिस टेट्रासाइक्लिन. टेट्रासाइक्लिनला या ठिकाणी कट करून त्याला रिप्लेस करतो या ठिकाणी. सो वी आर कटिंग द टेट्रासाइक्लिन. रेजिस्टन्स जीन त्याच्यावरचा कट केलेला आहे. नॅचरल जो प्लाझ्मिड बॅक्टेरिया मधला तर कोणता भाग कट केलेला आहे या ठिकाणी? टेट्रासाइक्लिन जीन त्या ठिकाणी कट केला. द पार्ट रिस्पॉन्सिबल फॉर टेट्रासाइक्लिन रेजिस्टन्स. तुम्हाला माहिती आहे की बॅक्टेरिया हे डिशीज तयार करतात. ऑर्गॅनिझम डिशीज तयार करतात. एखाद्या माणसाला समजा टायफॉइड झाला तर टायफॉइड त्या ठिकाणी आपण दुरुस्त करण्यासाठी त्याला काय देतो आपण? त्याचा दोन प्रकारे उपचार करतो. एक तर आपण लक्षणानुसार त्याला ताप येत असेल तर तापेचं औषध, त्याला उलटी होत असेल तर उलटीचं औषध देतो. आणि इन ॲडिशन त्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोणता आहे? दॅट इज साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी. तर
साल्मोनेला टाईपला आपल्याला किल केलं पाहिजे, त्या माणसामधला साल्मोनेला शुड बी किल्ड, आणि त्यासाठी आपण अँटीबायोटिक देतो. तर अँटीबायोटिकचा वापर इरिलेव्हंट केला, कमी डोसमध्ये केला किंवा इंटरमिडिएट केला तर ते बॅक्टेरिया त्या अँटीबायोटिकला रेजिस्टन्स होतात. रेजिस्टन्स मीन्स व्हॉट इज मीन ऑफ रेजिस्टन्स? मीन अँटीबायोटिक दिलं तरी ते बॅक्टेरिया किल होत नाहीत, त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. आता हु इज अ रिस्पॉन्सिबल? बॅक्टेरियामध्ये रेजिस्टन्स काय येतो? तर बॅक्टेरियामध्ये देर आर द प्लाझ्मिड, आणि प्लाझ्मिडमध्ये देर इज अ जीन तयार होतात त्याच्यामध्ये. या ठिकाणी हा टेट्रासायक्लिनचा जीन आहे, म्हणून हा जो प्लाझ्मिड ज्या बॅक्टेरियामध्ये असेल, नीट लक्षात घ्या, हा टेट्रासायक्लिनचा जीन या ठिकाणी असतो. दुसरा एक दाखवलेला या ठिकाणी एम्पिसिलिन अँटीबायोटिक आहे आणि एम्पिसिलिनचा जीन आहे. तर हे जीन काय करतात? तर दी जीन्स, या जीन्समुळे तो बॅक्टेरिया रेजिस्टन्स टू दॅट अँटीबायोटिक. The genes are the genes responsible for developing the resistance to the antibiotic. And कुठले जीन येते? तर they are present in the plasmid. न्यूक्लियस मधले जे जीन असतात डीएनए फायबरवरचे, तर ते रिस्पॉन्सिबल रेजिस्टन्सला नसतात. तर प्लाझ्मिड इज अ रिस्पॉन्सिबल for the creating resistance to the particular antibiotic. Who is responsible for creating the resistance? The plasmid is a responsible. आता या ठिकाणी आपण जो घेतलेला आहे हा पीस, तर त्या ठिकाणी दोन अँटीबायोटिकचे जीन आहेत. एक आहे तो एम्पिसिलिन आणि दुसरा आहे तो टेट्रासायक्लिन. आणि म्हणून क्लोनिंग व्हेक्टर सिलेक्शन करताना, सिलेक्शन ऑफ व्हेक्टर, क्लोनिंग व्हेक्टर सिलेक्ट करताना दोन कॅरेक्टर महत्वाचे. इट शुड हॅव ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, ORI. इट शुड हॅव ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. जो आपण सिलेक्ट करतो त्यामध्ये काय पाहिजे? ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. या ठिकाणी आपल्या या ठिकाणी पहा, दिस इज अ ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. हा जो पार्ट आहे दॅट इज ओरी. दिस इज अ सिक्वेन्स ऑफ पर्टिक्युलर बेस पेअर्स. डीएनए मधले जो बेस पेअर असतात त्यांचा हा सिक्वेन्स आहे, त्याला म्हणतो आपण ओरी. दॅट इज ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. सो whenever you is selecting the any gene, any DNA piece, it should have a origin of replication. Then there should be suitable marker. There should be suitable marker. एक काय सांगितलं आपण? पहिला काय पाहिजे? नंबर 1 origin of replication. यस. दुसरं काय पाहिजे? सुटेबल मार्कर. सुटेबल मार्कर. सुटेबल मार्कर म्हणजे काय? तर या ठिकाणी आपले जे मार्कर आहेत ते एम्पिसिलिन अँड टेट्रासायक्लिन. हे अँटीबायोटिक रेजिस्टंट या ठिकाणी हे जे मार्कर असतात, तीच मार्करचं काम काय? मार्करचं काम काय? that help the recombinant from the non-recombinant. फंक्शन काय त्याचं? सेपरेशन ऑफ, कोणाचं सेपरेशन करतात? सेपरेशन ऑफ रिकॉम्बिनंट. सेपरेशन ऑफ रिकॉम्बिनंट कोणापासून सेपरेट करायचे? सेपरेशन ऑफ द रिकॉम्बिनंट from non-recombinant. आता रिकॉम्बिनंट म्हणजे काय? तर ज्यामध्ये रिकॉम्बिनंट केलेले, ज्याच्यामध्ये आपण ॲलन पीस घातलेले, आपण रिकॉम्बिनंट डीएनए म्हणलं ना, रिकॉम्बिनंट डीएनए आपण म्हटलं, तसं ज्या हॉस्ट मध्ये घालतो त्याला म्हणतो आपण रिकॉम्बिनंट हॉस्ट. तर रिकॉम्बिनंट
रिकॉम्बिनंट हॉस्ट आणि नॉन रिकॉम्बिनंट ज्याच्यामध्ये आपण घातलेले नाहीत हे एकमेकापासून वेगळे झाले पाहिजेत. आणि आपलं जे कल्चर असतं तर कल्चरमध्ये कोणाची वाढ झाली पाहिजे, फक्त रिकॉम्बिनंटची वाढ झाली पाहिजे, नॉन रिकॉम्बिनंटची वाढ होऊन उपयोग नाही. आणि त्यासाठी काय पाहिजे, सुटेबल मार्कर. या मार्करमध्ये हे अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीनचा उपयोग होतो आपल्याला. फॉर एक्झाम्पल अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन. आणि दुसरं या ठिकाणी आपण एक एन्झाईम वापरतो. एन्झाईमला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज गॅलॅक्टेज एन्झाईम. एन्झाईम कोणतं वापरतो आपण, गॅलॅक्टोसाइडेज. हा जीन वापरू शकतो किंवा एन्झाईम जे वापरतो आपण गॅलॅक्टोसाइडेज. या ठिकाणी प्लाझमिड मध्ये आपण दोन अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन आहेत पहा याच्यामध्ये. दिस इज एम्पिसिलिन अँड दिस इज टेट्रासाइक्लिन. आता या ठिकाणी रिक्वायरमेंट काय काय ते पाहिलं. कोणता वेक्टर सिलेक्ट करायचा तर त्याच्यामध्ये सिलेक्शन करताना फॉलोइंग क्रायटेरिया शुड बी फुलफिल्ड. पहिला क्रायटेरिया काय पाहिला आपण, देयर शुड बी ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. समजा डीएनएचा फायबर घेतला त्यामध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन हा सिक्वेन्स नसेल तर त्याचं रेप्लिकेशन होत नाही. सेकंड, देयर शुड बी सुटेबल मार्कर. यामध्ये आपले एम्पिसिलिन अँड टेट्रासाइक्लिन रेजिस्टन्स जीन प्रेझेंट देअर, दे ऍक्ट ॲज अ suitable marker. And the third requirement, शेवटची जी रिक्वायरमेंट आहे that is the last requirement is there should be cloning site. There should be suitable cloning site. या ठिकाणी हा सायंटिस्टने जो PBR 322 आर्टिफिशियल प्लाझमिड तयार केलेला आहे. तर हा तयार करताना ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत का नाही पहा. देयर इज ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, देयर इज अ सुटेबल मार्कर, दिस इज एम्पिसिलिन अँड टेट्रासाइक्लिन जीन, दीज आर द सुटेबल आवर मार्कर. त्याचा वापर कसा करायचा ते आपण थोड्याच वेळात पाहू. अँड थर्ड, देयर शुड बी क्लोनिंग साइट. तर या ठिकाणी टेट्रासाइक्लिन जो जीन आहे तर त्याचा वापर आपण क्लोनिंग साइट म्हणून करतो. एक मार्कर म्हणून करतो आणि दुसरा जो आहे टेट्रासाइक्लिन रेजिस्टन्स साइट त्याचा उपयोग आपण क्लोनिंग साइट म्हणून करतो. आता ही क्लोनिंग साइट आहे तर दॅट शुड बी प्रिफरेबली वन. एका प्लाझमिड मध्ये आपण तयार करताना त्याची साइट किती पाहिजे, त्याला एकच साइट पाहिजे. या ठिकाणी तो जर जास्त ठिकाणी ब्रेक झाला तर याच्या मल्टिपल कॉपीज तयार होतील आणि त्याला जॉईन करणं जड जाईल, आपल्याला तयार करणं जड जाईल. म्हणून प्रिफरेबली देयर शुड बी सिंगल रेकग्नायझेशन साइट. काय म्हणतात त्याला, रेकग्नायझेशन साइट, कटिंग साइट. या ठिकाणी आपल्याला बाहेरचा डीएनएचा पीस, ॲलन पीस ऑफ डीएनए ऍड करायचा आहे. देयर शुड बी सिंगल रेस्ट्रिक्शन साइट. झालं क्लिअर सगळ्याला. 3 कॅरेक्टर आपण पाहिले. येस, पहिले ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन, दुसरं सुटेबल मार्कर आणि तिसरं देयर शुड बी क्लोनिंग साइट. प्रिफरेबली हाऊ मेनी साइट्स, प्रिफरेबली सिंगल क्लोनिंग साइट. या ठिकाणी जर आपण याचे मल्टिपल कॉपीज केल्या, अनेक ठिकाणी त्याला कट केलं तर त्याला पुन्हा जॉईन करणं सोपं आहे का, म्हणून त्याला मल्टिपल ठिकाणी जॉईन करायचं नाही. म्हणून आपल्याला असा एन्झाईम त्या ठिकाणी वापरायचा आहे, अशा एन्झाईमचा त्या ठिकाणी वापर करायचा की त्या ठिकाणी तो एकाच ठिकाणी कट झाला पाहिजे आणि तिथं कट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो पाहिजे तो डीएनएचा पीस त्यामध्ये ऍड करायचा. झाले का क्लिअर गोष्टी आता या ठिकाणी. तर दीज आर द 3 रिक्वायरमेंट ऑफ आयडियल क्लोनिंग व्हेक्टर. या ठिकाणी आर्टिफिशियली आपण जो तयार केला त्यामध्ये ओरी आहे. त्यानंतर आहे अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन. देयर आर द 2 जीन्स, देयर आर द 2 अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन.
नाव दिस टेट्रासायक्लिन या ठिकाणी कट केला जातो आणि त्या ठिकाणी टेट्रासायक्लिन रिमूव्ह करून त्या ठिकाणी आपण आपला ॲलन पीस ऑफ डीएनए या ठिकाणी ऍड केला जातो. कट कोणाला केलं जातं? टेट्रासायक्लिन. तर हा आपला तयार झाला तो रिकॉम्बिनंट वेक्टर दॅट इज PBR 322. परीक्षेमध्ये याची फिगर तुम्हाला चांगली आल्या पाहिजे. परीक्षेमध्ये या साईटचे नाव दाखवतात आणि ती कोणती साईट आहे ते विचारतात. नीटच्या परीक्षेमध्ये ह्या साईट दाखवून त्याचं नाव विचारतात आणि म्हणून ही फिगर जी आहे यू हॅव टू प्रिपेअर व्हेरी परफेक्टली. न पाहता आपल्याला काढता आली पाहिजे हे लक्षात घ्या या ठिकाणी. आता ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन त्याचं फंक्शन काय? इट शुड हॅव ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. आपण पाहिलं की आयडियल वेक्टर शुड हॅव ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. त्याशिवाय त्याच्या कॉपी तयार होत नाहीत. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन? ORI. ORI is responsible for two things. दोन फंक्शन त्यावर ठरवले जातात. One is a copy number. First is copy number. किती कॉपी तयार करायच्यात? किती कॉपी या ठिकाणी तयार करायचे ते कोण ठरवतं? तर दॅट इज डिसाइडेड बाय द ORI, origin of replication. How many copies to be prepared? It depends on. Second, whenever replication start, एकाचे दोन होतात. ज्या ठिकाणी replication होतं, तर replication always start from the ORI. Replication start. कुठून होतं start? ORI. Yes, replication always start from the ORI. So these are the two function of the ORI. ORI चे function कळे का? ORI is responsible for copy number. किती कॉपी तयार होतील आपल्या पेजचे? आणि सेकंड दॅट इज replication always start from the ORI. म्हणून कोणताही डीएनए चा पीस ज्याच्यामध्ये रेप्लिकेशन व्हायचं असेल तर इट शुड हॅव ORI साइट. ORI साइट असल्याशिवाय त्याचं रेप्लिकेशन डुप्लिकेशन होत नाही. नाव या ठिकाणी आपले दोन मार्कर आहेत पहा, एम्पिसिलिन आणि टेट्रासायक्लिन. तर या ठिकाणी आपण टेट्रासायक्लिन रिमूव्ह करतो त्याच्यामधला. आता हे जीन असतात एम्पिसिलिन आणि टेट्रासायक्लिन. समजा एखादा बॅक्टेरिया घेतला आपण आणि ह्या बॅक्टेरियामध्ये जर एम्पिसिलिनचा जीन असेल, कुणाचा जीन आहे? एम्पिसिलिनचा. आणि हा दुसरा जर बॅक्टेरिया घेतला आणि यामध्ये जो जीन आहे तर दॅट इज फॉर टेट्रासायक्लिन. आता ह्या बॅक्टेरियाचं कॅरेक्टर का असेल पहा, दिस एम्पिसिलिन जीन ज्या बॅक्टेरियामध्ये आहे, एम्पिसिलिनचा जीन ज्याच्यामध्ये आहे, इट विल नॉट ग्रो ऑन टेट्रासायक्लिन, नॉट ग्रो ऑन एम्पिसिलिन containing medium. हे जे बॅक्टेरियाची आपल्याला वाढ करायची असते, याचं आपल्याला ज्या वेळेला आपण ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर जे हॉटची वाढ करतो तर त्याची वाढ करण्यासाठी आपण समजा एखादा बॅक्टेरिया घेतला असा आणि त्यामध्ये एम्पिसिलिन जर या ठिकाणी आपण ऍड केले, काय ऍड केलंय? एम्पिसिलिन या मीडियम मध्ये असेल तर ह्या मीडियम मध्ये एम्पिसिलिन जीन असलेला बॅक्टेरिया त्यामध्ये वाढ होईल का त्याची? नाही. तर या ठिकाणी हा जीन एम्पिसिलिनचा इट क्रिएट द रेजिस्टन्स क्रिएट करतो. म्हणजे एम्पिसिलिन औषधाला तो दाद देत नाही. नीट लक्षात घ्या, एम्पिसिलिन या औषधामुळे तो मरत नाही. आता ह्या मीडियम मध्ये एम्पिसिलिन आहे आणि आपला जो या ठिकाणी आपण बॅक्टेरिया घालतो तो एम्पिसिलिन मध्ये मरत नाही.
नॉट गेट डिस्ट्रॉइड ऑर किल्ड इन द एम्पिसिलिन मीडियम. आणि एम्पिसिलिन मीडियम मध्ये तो मरत नाही, त्यामुळे त्याची वाढ होते. लक्षात आलं का? त्याच्यामध्ये एम्पिसिलिनचा जीन आहे की नाही, या ठिकाणी एम्पिसिलिनचा जीन. आणि हा जीन काय करतो, दॅट क्रिएट द रेजिस्टन्स टू द अँटीबायोटिक. नेम काय ते अँटीबायोटिकचं, एम्पिसिलिन. म्हणून आपण एखाद्या मीडियम मध्ये जर एम्पिसिलिन घातलं तर त्या एम्पिसिलिनचा त्या बॅक्टेरियावर परिणाम होत नाही आणि तो बॅक्टेरिया त्या ठिकाणी ग्रो होऊ शकतो. ग्रोथ इज पॉसिबल इन दॅट मीडियम. म्हणून एम्पिसिलिन जीन एखाद्या बॅक्टेरियामध्ये असेल तर तो एम्पिसिलिन मध्ये ग्रो होऊ शकतो. झालं क्लिअर सगळ्याला? हो. आता या ठिकाणी पार्ट टेट्रासायक्लिनचा जीन ह्या बॅक्टेरियामध्ये, आणि तो बॅक्टेरिया जर आपण सोल्युशन घेतलं आणि या सोल्युशन मध्ये आहे टेट्रासायक्लिन अँटीबायोटिक. टेट्रासायक्लिन हे अँटीबायोटिक आहे. आता यामध्ये आपण बॅक्टेरिया घातलेला आहे, त्याच्यामध्ये टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन आहे, त्यामध्ये जीन इज प्रेझेंट. म्हणून हा टेट्रासायक्लिन मध्ये ग्रो होईल किंवा नाही सांगा. टेट्रासायक्लिन मध्ये हा ग्रो होईल का? होईल, कारण त्यामध्ये जीन आहे आणि जीन असल्यामुळे तो बॅक्टेरिया त्याला रेजिस्टन्स होतो. बॅक्टेरिया काय होतो, त्या मीडियमला रेजिस्टन्स होतो, म्हणजे त्याच्यावर टेट्रासायक्लिनचा परिणाम होत नाही आणि तो पाण्यामध्ये ग्रो झाल्यासारखा ग्रो होतो. त्या अँटीबायोटिकचा त्यावर परिणाम होत नाही. आला की कल्पना लक्षात? या बॅक्टेरियामध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स जीन आहे, इथे एम्पिसिलिनचा आहे, म्हणून एम्पिसिलिनच्या मीडियम मध्ये तो ग्रो होतो. या ठिकाणी टेट्रासायक्लिनचा जीन ह्या बॅक्टेरियामध्ये आहे, म्हणून हा टेट्रासायक्लिन मीडियम मध्ये ग्रो होऊ शकतो. झालं का क्लिअर? तो जीन असला की त्या मीडियम मध्ये ग्रो होतो. लक्षात कसं ठेवायचं, तो जीन असेल तर दॅट विल ग्रो इन दॅट मीडियम कंटेनिंग दॅट अँटीबायोटिक. आता आपण काय केलं, वी हॅव रिमूव्ड दिस टेट्रासायक्लिन जीन. या ठिकाणचं टेट्रासायक्लिन जीन काढला. यामधला वी हॅव रिमूव्ड दिस टेट्रासायक्लिन जीन. आता या ठिकाणी सर समजा आपण टेट्रासायक्लिनचा जीन काढला आणि त्याला मीडियम मध्ये घातला, तर या ठिकाणी जीन नाही पाहिजे याच्यामध्ये टेट्रासायक्लिनचा. मीडियम मध्ये टेट्रासायक्लिन आहे. मीडियम मध्ये आहे का टेट्रासायक्लिन? यस. तर ह्या मीडियम मध्ये बॅक्टेरिया ग्रो होईल का? नाही होत. यस, कारण टेट्रासायक्लिनला रेजिस्ट करणारा जीन त्या ठिकाणी आपण काढलेला आहे. as we have removed this gene resistance to the tetracycline, this bacteria will not grow. या ठिकाणी ग्रो होत नाही, कारण त्याला रेजिस्टन्स जीन नसल्यामुळे तो मरून जातो. रेजिस्टन्स जीन, as there is a no resistance gene for tetracycline, this bacteria will get killed आणि तो त्याची त्या ठिकाणी वाढ होत नाही. आणि म्हणून आपला जो रिकॉम्बिनंट आहे या ठिकाणी PBr32, त्याच्यामध्ये टेट्रासायक्लिन नाही. त्याच्यामध्ये टेट्रासायक्लिन नाही. दॅट्स व्हाय इट विल ग्रो ऑन द टेट्रासायक्लिन मीडियम. टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन नाही. प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे, लक्षात घ्या. टेट्रासायक्लिन रेजिस्टन्स जीन त्यामध्ये नाही आणि दॅट्स व्हाय इट विल ग्रो ऑन द मीडियम कंटेनिंग टेट्रासायक्लिन. म्हणजे आपला जो रिकॉम्बिनंट आहे, आपला जो रिकॉम्बिनंट प्लाझमिड आपण तयार केलेला आहे, इट विल ग्रो इन द टेट्रासायक्लिन कंटेनिंग मीडियम. दिस रिकॉम्बिनंट विल ग्रो ऑन द टेट्रासायक्लिन कंटेनिंग मीडियम. वाक्य आलं का लक्षात? रिकॉम्बिनंट विल ग्रो ऑन टेट्रासायक्लिन कंटेनिंग मीडियम, कारण त्याच्यामध्ये जीन नाही टेट्रासायक्लिनचा, म्हणून त्यामध्ये ग्रो होईल. कोणाला म्हणलं आपण? रिकॉम्बिनंट, ज्याच्यामध्ये हॅलन पीस ऑफ डीएनए घातलेला आहे, टेट्रासायक्लिन कट केलेला आहे. बट इफ वी पुट दिस इन द एम्पिसिलिन कंटेनिंग मीडियम, एम्पिसिलिन मध्ये त्याची ग्रोथ होईल का? तर
अँपिसिलिनच्या मीडियम मध्ये याची ग्रोथ होते का? त्याला अँपिसिलिनचा जीन आहे रेजिस्टन्सचा आणि म्हणून अँपिसिलिन मीडियम मध्ये त्याची ग्रोथ होते. हा जीन प्रेझेंट आहे अँपिसिलिन रेजिस्टन्स, म्हणून अँपिसिलिनच्या सोल्युशन मध्ये आपण त्याला घातलं तर त्याची ग्रोथ होते, पण टेट्रासायक्लिन मध्ये त्याची ग्रोथ होत नाही. इट विल ग्रो ऑन ampicillin medium but it will not grow on tetracycline medium. वाक्य अतिशय महत्वाचे पुस्तकात वाक्य आहे. जीन नसला की त्या मीडियम मध्ये ग्रो होते आणि जीन असेल तर त्या मीडियम मध्ये ग्रोथ होत नाही. हे बेसिक तत्व त्यामध्ये लक्षात घ्यायचं. तर ह्या तत्वाचा वापर करून वी आर द सिलेक्टिंग द रिकॉम्बिनंट फ्रॉम द नॉन रिकॉम्बिनंट. ज्या होस्ट मध्ये आपण रिकॉम्बिनंट घातलेला आहे त्याच्यापासून नॉन रिकॉम्बिनंट जे होस्ट आहेत त्यांना आपण सिलेक्ट करतो. आणि आपल्याला कोणाची ग्रोथ करायची, तर वी वांट टू हॅव अ ग्रोथ ऑफ रिकॉम्बिनंट. नॉन रिकॉम्बिनंट ज्याच्यामध्ये आपण पीस घातलेला नाही, जो सोर्स डीएनए त्यामध्ये घातलेला नाही, त्याची वाढ करून उपयोग आहे का? काही नाही. उलट त्याची वाढ होऊ द्यायची नाही आपल्याला, त्याचं कॉन्टॅमिनेशन होऊ द्यायचं नाही. म्हणून वी वांट टू हॅव अ ग्रोथ ऑफ रिकॉम्बिनंट and it is done by using this selectable marker, that is tetracycline, ampicillin. अजून इतर जे वापरले जातात that is क्लोरामफेनिकॉलचा त्या ठिकाणी वापर केला जातो. कॅनामायसिनचा त्या टेट्रासायक्लिन, कॅनामायसिन, क्लोरामफेनिकॉल, अँपिसिलिन इत्यादी अँटीबायोटिकचा त्या ठिकाणी वापर केला जातो. तो सेकंड पॉइंट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तिसरा पॉइंट, कोणाची वाढ होते कोणाची वाढ होत नाही आणि हाऊ टू सिलेक्ट द रिकॉम्बिनंट. आपल्याला पाहिजे त्याचीच वाढ करायची, म्हणून आपल्याला वाढ कशाची करावं लागेल, तर आपल्याला टेट्रासायक्लिन मीडियम मध्येच आपल्या याची वाढ होईल. त्याच्यामुळे टेट्रासायक्लिन मीडियम मध्ये वाढ होते, अँपिसिलिन कंटेनिंग मीडियम मध्ये वाढ होत नाही. हा झाला आपण एक पाहिला, तो त्याला काय म्हणतो आपण, मार्कर. So we have seen the preparation of the cloning vector, that is PBR 332. विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक अतिशय सोपा आहे, समजला तर सोपा आहे आणि म्हणून लक्ष देऊन केलं तर ह्या गोष्टी सहज होऊन जातात. टॉपिक सोपा आहे, खूप जास्त मार्क देतो. आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या इतर सेशनला जॉईन होण्यासाठी 98 22 67 00 97 ह्या नंबरवर व्हॉट्सअपवर या ठिकाणी मेसेज करा किंवा सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये यू कॅन कॉल मी ऑन युअर फोन. सो द मेसेज or phone, you can mobile me at 11 to 12 in the morning. पुढचा जो आपण पार्ट पाहतोय तर या ठिकाणी दुसरा मार्कर आपण वापरतोय. हा जो दुसरा मार्कर आहे, तर या ठिकाणी फोन, माझं नाव मी सांगितलेलं आहे, आय एम डॉक्टर नागरगोजे. I am Dr. Nagargoje, presenting you in the lucid and very simple language. आपले जे मराठी बांधव आहेत त्यांना मी पर्टिक्युलरली टार्गेट करतो. आपले जे मराठी बांधव आहे दूर दूर आहेत, ज्यांना क्लासला जाणं शक्य नाही, ह्या सगळ्यांसाठी आपल्या या सिरीजचा उपयोग होतो. आणि आपली सिरीज व्यवस्थित केली तर our student can easily reach up to the 300 marks. प्रॉमिस 300 मार्क्स मिळू शकतात. यू हॅव टू डू बाय युअर हार्ट. पहिला जो मार्कर पाहिला होता या ठिकाणी आपण, तर दॅट इज अँटीबायोटिक. नाउ द सेकंड मार्कर वी आर गोइंग टू सी. मार्कर, व्हॉट इज यूज ऑफ दिस मार्कर? Marker are useful for selecting the recombinant from the non-recombinant.
It is useful for selecting the recombinant from the non-recombinant. ज्यामध्ये आपण ॲलन पीस डीएनए घातलेला आहे त्याला म्हणतो आपण रिकॉम्बिनंट आणि अदर बॅक्टेरिया आर नॉन रिकॉम्बिनंट. त्यांना सेपरेट करण्यासाठी पहिला मार्कर वापरला दॅट इज अँटीबायोटिक अँड सेकंड मार्कर दॅट वी आर गोइंग टू सी दॅट इज गॅलेक्टोसाइडेज एन्झाइम. सेकंड मार्कर गॅलेक्टोसाइडेज एन्झाइम. व्हॉट इज त्याची जी ठराविक प्रॉपर्टी आहे, या एन्झाइमची एक ठराविक प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीचा उपयोग करून वी आर द सेपरेटिंग रिकॉम्बिनंट फ्रॉम द नॉन रिकॉम्बिनंट. आता दिस गॅलेक्टोज एन्झाइम, आपण हे गॅलेक्टोज एन्झाइम घेतला प्लस त्यामध्ये आपण जर ॲलन पीस ऑफ डीएनए जर ऍड केला, इफ वी ॲडेड द डीएनए ॲलन पीस, कोणता एन्झाइम आहे गॅलेक्टोसाइडेज प्लस ॲलन पीस ऑफ द डीएनए. what happens, there is a the procedure that is called as insertional inactivation. त्यामुळे त्याला insertional inactivation शब्द नीट लक्षात घ्या, यावर प्रश्न विचारला जातो. कोणती क्रिया ही insertional inactivation. गॅलेक्टोज एन्झाइम मध्ये जर आपण डीएनए ऍड केला तर व्हॉट इफेक्ट टेक प्लेस दॅट इज insertional inactivation. इनएक्टिवेशन म्हणजे insertional inactivation म्हणजे हे गॅलेक्टोज एन्झाइम काम करत नाही. नॉर्मली इफ वी टेक द गॅलेक्टोज एन्झाइम, तर दिस गॅलेक्टोज एन्झाइम विल गिव्ह द ब्लू कलर. नॉर्मली इट विल गिव्ह ब्लू कलर. त्यामध्ये जर डीएनए असलेला जर आपण रिकॉम्बिनंट घातला तर हा ब्लू कलर तयार होत नाही. देयर इज नो फॉर्मेशन ऑफ द ब्लू कलर. म्हणून ब्लू कलर कोणामध्ये होतो आणि कोणामध्ये होत नाही याच्यापासून आपण we can separate the कॉम्बिनंट अँड द रिकॉम्बिनंट. रिकॉम्बिनंट आणि कॉम्बिनंट याला वेगळं करण्यासाठी या ठिकाणी आपण we are utilizing this alpha galactosidase एन्झाइम. कोणता आहे alpha galactosidase. in presence of this DNA there is a insertional inactivation and that will not give the blue color. त्याचा blue color येणार नाही. This blue color is present in normal case. By this insertion